नमस्कार. मी इतिहास अभ्यासक राहुल झाडे. सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. आदिशक्ती मायाचा आपण सर्वजण 9 दिवस जागर करत असतो. वीर माता, वीर पत्नी आणि वीर कन्या असे तिन्हीचं भाग्य ज्या स्त्रीला मिळालं ते म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब. आई ही फक्त माया नसते, तर आई एक शक्ती असते. आपल्या पुत्राला घडवत असते. अनेक समाज घडत असतो त्याच्या माध्यमातून. राजमाता जिजाऊ ह्या यादव जे शात्र घराणं होतं यादवांचं, त्या घराण्यातून त्यांचा जन्म झाला होता आणि नंतरच्या उदयपूर घराण्यामध्ये म्हणजे भोसले घराण्यामध्ये त्यांचा विवाह झाला. त्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या खूप सारे प्रसंग झाले. जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यांच्या पोटात होते त्यांच्या पुढे त्यांच्या वडिलांची आणि त्यांच्या भावाची हत्या करण्यात आली आणि त्या काळामध्ये त्यांचे पती शहाजी महाराज यांच्यावरती आदिलशाहीने अनेक सरदार सोडले होते, त्यांचा पाठलाग करत होते. जिजाऊ माता त्यावेळेस जवळपास 5-6 महिन्याच्या प्रेग्नंट होत्या आणि त्या काळामध्येही त्या स्त्रीने शक्ती कशी असते याचं आपल्याला सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर जे स्वराज्य घडवण्याची मुख्य प्रेरणा होती ती त्यांना त्यांच्या स्वतःच्या आईपासून राजमाता जिजाऊंपासून मिळाली. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराजांना जी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा मिळाली, कारण शहाजी राजांना ज्यावेळेस ज्या आदिलशाहीची त्यांनी आयुष्यभर सेवा केली त्याच आदिलशाहीने त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं, त्या काळामध्ये तुरुंगात टाकलं. त्यावेळेस त्या मातेला काय वाटलं असेल की एवढी सेवा करूनही अनेक सामान्य जनतेवरती अत्याचार होत आहेत, शेतकऱ्यांवरती अत्याचार होते. त्यावेळेस गाढवाचा नांगर फिरवला गेला, ह्या अनेक घटना त्यांच्या डोक्यात होत्या. त्यावेळेस शिवाजी महाराजांना घडवताना त्यांनी ह्या सर्व घटनांचा विचार केला होता आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज हे फक्त त्यांचे एकच पुत्र नव्हते, संभाजी महाराजही त्यांचे पुत्र होते. कनकगिरीच्या युद्धामध्ये स्वतःच्या मुलाला अफजल खानाने मारलं, त्यांच्या पहिल्या मुलाला संभाजी राजांना. त्यावेळेस त्या मातेला काय वाटलं असेल? कसं असतं की सुरुवातीपासून त्यांच्या विवाहापासून जे त्यांच्या आयुष्यात प्रसंग आले त्यातूनच ती राजमाता घडत गेल्या आणि हे सर्व आज समाजासाठी आदर्श आहेत. आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊंचं आयुष्य एक आदर्श जीवन आहे की आपल्या मुलाला कसं घडवलं पाहिजे. शिवाजी महाराज नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वराज्य निर्मिती करत होते, स्वराज्य निर्मितीमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला, पण अफजल खान हा खूप कुप्रसिद्ध होता त्यावेळेस. अशा अफजल खानाच्या भेटीला ज्यावेळेस शिवाजी महाराज जात होते त्यावेळेस एक शक्ती म्हणून तिच्या शिवाजी महाराजांच्या मागं राजमाता जिजाऊ उभ्या राहिल्या. त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस म्हणजे असे प्रसंग येत गेले त्यावेळेस जिजाऊ माता शिवाजी महाराजांच्या मागे उभे असल्यामुळं शिवाजी महाराजांना हे स्वराज्य निर्माण करता आलं. तुम्हाला माहितीच आहे, औरंगजेबाच्या ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला भेट द्यायला गेले होते त्यावेळेस जवळपास 2-2.5 महिने दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांना कैद केलं होतं औरंगजेबाने आणि शिवाजी महाराजांनी जाताना सर्व राज्यकारभार हे आपल्या आईच्या हातात, एका शक्तीच्या हातात दिला होता, ते म्हणजे राजमाता जिजाऊंच्या हातात दिला होता. आणि तुम्हाला इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आले त्या काळामध्ये जिजाऊंनी एक किल्ला जिंकला होता. म्हणजे एक शक्ती माता ही फक्त राज्यकारभार पाहत नव्हती तर सैन्य आघाडीवरती पण लढत होती. आणि नाशिक जवळचा जो रामशेज किल्ला आहे तो किल्ला जवळपास 5 ते 10 वर्ष औरंगजेबाला जिंकता आला नाही, कधीच जिंकता आला नाही तो किल्ला. तो किल्ला राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज आग्र्यामध्ये कैद असताना घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांना घडवण्याचं जे काम होतं ते एका मातेने केलं, एका शक्तीने केलं आणि एका मातेने ठरवलं तर काय करू शकते ह्याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब आहेत. यदुनाथ सरकार एक खूप मोठे इतिहास संशोधक होते. त्यांनी आपल्या एका पुस्तकात असं लिहिलेलं आहे म्हणजे की गौतमी पुत्र सतकर्णी जो राजा होता त्या सतकर्णी राजाची जी आई होती गौतमी, तिची उपमा त्यांनी राजमाता जिजाऊंना दिलेली. नंतरच्या काळामध्ये म्हणजे असे अनेक प्रसंग आले ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकले होते. अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या आणि त्या घटना घडत असताना एक माता म्हणून, एक आदर्श माता म्हणून त्यांचं म्हणजे कार्य कसं असायला पाहिजे. समाजाने आजच्या काळामध्ये ज्या आपण बघतो त्या स्त्रिया
मग ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या स्त्रियांसाठी राजमाता जिजाऊ एक खूप मोठा आदर्श घालून दिलेला आहे त्यांनी. सध्या देशामध्ये नवरात्रीचा उत्सव चालू आहे. आदिमाया शक्तीचा जागर आपण करत आहोत आणि ही नवरात्रीची पहिली माळ राजमाता जिजाऊंच्या चरणी मी अर्पण करतो. धन्यवाद.